नमस्कार मंडळी, नीलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा. हा चिवडा खायला अत्यंत पौष्टिक आणि कुरकुरीत बनतो. चहासोबत स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहूया. या ठिकाणी मी मोहरी घेतलेली आहे, त्यानंतर जिरे आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा भाजलेली जिरे पावडर, 1 वाटी शेंगदाणे, तसेच कढीपत्ता, हिरव्या मिरच्या चवीनुसार आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे. आता आपण चिवड्यासाठी फोडणी तयार करूया. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी 3 पळी तेल घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायची आहे. जिरी मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. हिरव्या मिरच्या देखील चांगल्या परतू द्यायच्या आहेत. त्यानंतर शेंगदाणे टाकून ते मिनिटभर परतून द्यायचे आहेत, म्हणजे चिवडा खाताना शेंगदाणे खरपूस लागतात. शेंगदाणे चांगले परतले की याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकलेलं आहे. त्याचबरोबर हळद आणि जिरी पावडर देखील टाकलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ती देखील व्यवस्थित परतून घ्यायची आहे. सगळ्या वस्तू छान परतून झाल्या की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता फायनल स्टेप म्हणजे याच्यामध्ये ज्वारीच्या लाह्या ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या सगळ्या टाकून घेऊया. त्यानंतर या लाह्या सगळ्या फोडणीमध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर हा चिवडा बनवत असताना जेवढ्या तुमच्या लाह्या आहेत त्यापेक्षा थोडंसं मोठं भांडं घ्या, कारण इथे कढई फुल भरलेली आहे आणि हे मिक्स करत असताना थोडंसं बाहेर सांडत आहे, त्यामुळे घेताना मोठं भांडं घ्या. आता आपण व्यवस्थित हा चिवडा मिक्स करून घेऊया. लहान मुले सहसा ज्वारीची भाकर खात नाही, तर अशा प्रकारे लाह्या बनवल्या तर ज्वारी मुले आवडीने खातील. तर अशा प्रकारे 5 ते 7 मिनिटं सतत मिक्स करत हा चिवडा छान परतून घ्यायचा आहे. चिवडा चांगला परतल्याने लाह्या चांगल्या कुरकुरीत होतात. चिवडा तयार झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये तो काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊन दिल्यानंतर त्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपला ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा तयार आहे. अत्यंत पौष्टिक आणि चटकदार बनतो हा चिवडा. तुम्हीही नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.